चला जेवा बघू, मी आवरून कामावर या. मी जेवतो, तुम्ही या. घरात बसून काय करणार? भारती दादा सांगा स्वतःला आता. मी आलेच. आलेच मी जेवून घेतो आणि कर्तव्य करायला पाहिजे. घरात बसून काय करणार? कर्तव्य दादा दादा आजीची तब्येत खूप खराब आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. हो ना, आणि आता डॉक्टरांनी पण हात वर केलेत. आजीकडे आता फार दिवस नाही आहेत. आजीची ही अवस्था बघवत नाही रे. आपण तिची पुरेपूर काळजी घेऊ. तिला खुश ठेवू, आनंदी ठेवू. तिच्या उपचारात कसलीच कमी पडणार नाही. मी खरंच सगळं बघतोय व्यवस्थित. ते तर आपण करूच रे, पण मला वाटतं हातचा वेळ जाण्याआधी तू तुझ्या वडिलांना इथे बोलून घ्यावंस. खरं आहे, आजीची तिच्या मुलाला भेटायची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. हे बघा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला पटतंय ते. तुम्ही खरंच काळजी करू नका. मी खरंच बोलवतोय माझ्या वडिलांना. आजी आणि त्यांची भेट नक्की होणार. तसं झालं तर बरंच होईल. ठीक आहे आदित्य, तू बघ पटकन त्याचं. हो. हां चला पण आजीकडे पोहोचा. काय गए, कुठे भटकून आलीस तू? एक सासू मॉम, तुम्ही मला सगळ्या कामांची जबाबदारी दिली आहे ना, मग काय सावित्री मॅडमला मोकळीकच मिळाली आहे. गावभर हिंडत बसलीये कुठेतरी. कुठे गेलेलीस भटकायला? हा, कुठे होतीस तू? ए असं रडकत थोबाड करण्यासारखं काही बोललेली नाही हा मी. येस, एक सासू मॉम, हा सगळा ड्रामा मला कळतोय का होतोय. ही आली आहे गाव भटकून बाहेर, केली असेल काहीतरी शॉपिंग खर्च. आता काय पैसे संपले असतील ना. आपण इथे कामधंदे तर करत नाहीये, मग पैसे आणायचे कुठून? म्हणून आता असं रडकं थोबाड करून तुमच्या समोर रडायची नाटकं करणार, आजारपणाची नाटकं सांगणार. हीच हिची ट्रिक आहे. आणि हे सगळं का होतंय माहितीये? या घाणेरड्या सवयी या सगळ्यांना कशा लागल्यात माहितीये तुम्हाला? त्या भिकारड्या पारूमुळे. तिच्यामुळे हे सगळे नोकर आता आपल्या डोक्यावर बसायला लागलेत. ईशा, इनफ. तू तुझ्या खोलीत जा. वाव, तुम्ही पण डोक्यावर बसवा पावळट. सावित्री थांब. सावित्री, सावित्री काय झालंय? तू रडतीयस का? काय करू, मॅडमना सांगू की नको? सावित्री, काय झालंय? काय झालंय? बोल. भारती दादांना भेटायला गेले होते. जेवायला नकार दिला त्यांनी. मला ते ठीक वाटत नाहीये. त्यांनी सांगितलंय की त्यांना कोणासमोरच यायचं नाहीये. खूप वाईट अवस्था करून घेतली स्वतःची त्यांनी. मला त्यांचे हाल बघवत नाहीये. तुम्ही कोणीतरी त्यांच्याशी बोलायला हवंय. त्याची अवस्था समजू शकतो मी, म्हणजे त्याला स्पेस मिळावी म्हणून इतके दिवस काही बोललो नाही. पण अहिल्या, आपल्यापैकी कोणीतरी बोललं पाहिजे त्याच्याशी. मी बघ. ए आलास? चावी दे. चल, गाडीची चावी दे. तुला कसं माहित असणार मारुती? तुला वाटत असेल आदित्य बाबाच्या गाडीची चावी मी कशी देऊ?
तर द्यायची. कारण घरातल्या आता सगळ्या गाड्यांची एकच ओनर आहे, ती म्हणजे दिशा. तुला कसं माहित असणार ना काही इथे काय काय घडलंय काय काय नाही, कारण तू तर गायब होतास, पळून गेलेलास कुठेतरी. तुझ्याकडे तरी दुसरा पर्याय काय होता म्हणा. तुझ्या मुलीने एवढा मोठा पराक्रम जो करून ठेवलाय, तुला तोंड दाखवायला जरा सुद्धा जागा नाही ठेवली तिने. फार फार तोंड काळं करून टाकलं रे तुझं. पण मारुती, एवढे मोठे उद्योग करून सुद्धा तुझी मुलगी सुखाचं आयुष्य नाही जगत आहे. काय काय बघतोस काय असा? खोटं नाही बोलत आहे मी. तुझी मुलगी आणि तुझा जावई कुठे राहतात माहितीये का आता? एकदम घाणेरड्या अशा घाणेरड्या चाळीत राहतात. मी जाऊन आली तिकडे, मी बघितलं माझ्या डोळ्यांनी त्यांचं ते घाणेरडं घर. पण तू आता जे राहतोस ना, ते राहतं घर खूप चांगलं. इतक्या घाणेरड्या घरात राहतात आता. त्यांच्याकडे खायला अन्न नसतं, जगायला पैसे नाहीयेत. हो, पैसे अजिबात नाहीयेत, म्हणून त्या आदित्यला तुझ्या मुलीचे दागिने मोडावे लागले. आता दागिने जरी मोडलेले असले तरी त्यातून असं किती पैसे आले असतील? म्हणजे तुझ्या मुलीकडे दागिनेच किती होते असे? मग तू आता अंदाज लाव, जे काही थोडेफार पैसे आले असतील त्यात ते दोघं किती दिवस जगू शकतील अजून? बिचारे. मला तर ना आमच्या आदित्यचंच खूप वाईट वाटतंय. म्हणजे बघ ना आता तूच, तुझा आदित्य बाबा या किर्लोस्कर बंगल्यामध्ये लहानाचा मोठा झाला, राहिला. या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा सीईओ, मालक, तो आज एका घाणेरड्या चाळीत राहतो. त्याच्याकडे खायला अन्न नाही, जगायला पैसे नाहीत. किती वाईट परिस्थिती आली ना त्याच्यावर. कोणामुळे? तुझ्या पारूमुळे. आणि तू घाणेरडा बाप आहेस रे. जरा सुद्धा काळजी नाहीये ना तुला तुझ्या मुलीची? ठीक आहे, तिने तुझं थोबाड काळं केलं, पण म्हणून असं घेऊन जायचं का कुठेही लांब? जा आता, जरा आलायस ना तर पहिले जाऊन बघ तुझी मुलगी काय आयुष्य जगतीये, कशा अवस्थेत जगतीये. मारुती, मला माहितीये तू मला महानालक बाई समजतोस, पण मला खरंच तुझी काळजी आहे म्हणून सांगते. जाताना ना एक बीपीची गोळी घेऊन जा, गरज पडेल. काय? खरंच माझ्या पारूचे इतके हाल होत असतील का? मी तिला जाऊन भेटायला पाहिजे का? मला तिला जाऊन भेटायलाच पाहिजे.